श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, भगवंताचा वेणुनाद ऐकून गोपी आपल्या हातातले सगळे कामं सोडून वृंदावनामध्ये आल्या. भगवंतानी त्यांना आलेलं पाहिलं आणि आपण इथे का आलात असा प्रश्न केला. इथे येऊ नका, घरी जा, आपलं आपलं कर्तव्य पार पाडा. हे ऐकल्यावरती गोपींच्या मनाला अतिशय वेदना झाल्या. भगवान श्रीकृष्णांचं हे स्वतःला न आवडणारं भाषण ऐकून गोपी खिन्न झाल्या. त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या. त्यांना अपार चिंता लागून राहिली. शोकामुळे चाललेल्या उष्ण श्वासांमुळे त्यांचे तोंडल्यासारखे लाल ओठ पांढुरके झाले. त्यांनी माना खाली घातल्या आणि पायांच्या नखांनी त्या जमीन उकरू लागल्या. डोळ्यातून काजळासह वाहणारे अश्रू वक्षस्थळापर्यंत येऊन पोहोचले. तिथे लावलेले केशर त्या आसवांनी धुवून टाकले गेलं. त्यांचं हृदय दुःखाने इतकं भरून आलं की त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. कृष्णासाठी गोपींनी सर्व कामना सोडून दिल्या होत्या. राजा, श्रीकृष्णांवर त्यांचं अनन्य प्रेम होतं रे. त्यांचं हे निष्ठुर बोलणं ऐकून त्यांना रडू आवरेना. रडून रडून लाल झालेले डोळे पुसून प्रणय कोपामुळे सद्गदित झालेल्या वाणीने त्या भगवंताला म्हणायला लागल्या, देवा देवा, आपण असं निष्ठुर बोलू नका. आम्ही सर्व काही सोडून फक्त तुमच्या चरणांवर प्रेम करीत आहोत. तुम्ही स्वतःचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात. तरीही जसे आदिपुरुष मोक्ष भक्तांना भजतात तसंच तुम्ही आमच्यावर प्रेम करा. आमचा त्याग करू नका देवा, आमचा त्याग करू नका. हे प्रियतमा, धर्माचे मर्म तुम्ही जाणता. आपले पती, पुत्र आणि बांधवांची सेवा करणं हा स्त्रियांचा स्वधर्म आहे असं तुम्ही म्हणालात ना. तर मग या उपदेशानुसार आम्हाला सर्वांचे पती असणाऱ्या तुमचीच सेवा केली पाहिजे. कारण तुम्ही या उपदेशाचे विषय आहात. तुम्हीच तर शरीर धारण करणाऱ्यांचे प्रियतम आत्मा आणि बंधू आहात. तुम्हीच तर त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, म्हणून त्वमेव सर्वं मम देव देव. आत्मज्ञानी लोक तुमच्यावर प्रेम करतात. कारण कुर्वन्ति हि त्वयि रतिकुशला स्व आत्मन् नित्यप्रिये पतिसुतादिभिरातिदैक्यं तन्नः प्रसीद परमेश्वरमास्मछिन्दा आशान् भृतान् त्वयि चिरादरविन्दनेत्र. आत्मज्ञानी लोक तुमच्यावर का प्रेम करतात? कारण तुम्ही नित्य प्रिय असा त्यांचा आत्मा आहात. असं असताना अनित्य आणि दुःख पतिपुत्रांशी आम्हाला काय करायचंय? परमेश्वरा, म्हणून आमच्यावर प्रसन्न व्हा आणि हे कमलनयना, पुष्कळ दिवसांपासून तुमच्याच ठिकाणी जोपासलेली आशा अजिबात धुळीला मिळवू नका. चित्तं सुखेन भवता परुतं गृहेषु. मनमोहना, आजपर्यंत आमचे चित्त घरात रमत होतं, म्हणूनच आमचे हातही घर कामात लागत होते. पण आनंद स्वरूप तुम्ही आमचे जे चित्त सहज चोरून घेतले, त्यामुळे आमचे हे पाय तुमचे चरण कमल सोडून एक पाऊलभर सुद्धा दुसरीकडे जाण्यास अजिबात तयार नाहीत. मग आम्ही व्रजामध्ये कसं काय जावं आणि तिथे जाऊन काय करावं? हे प्रिय सख्या, तुमचे मधुर हास्य, प्रेम पूर्व कटाक्ष आणि मनोहर संगीताने आमच्या हृदयामध्ये तुमच्या विषयीच्या प्रेमाची जी आग धगधगते,
ती तुम्ही तुमच्या अधरामृताच्या प्रवाहाने विझवून टाका, नाहीतर आम्ही तुमच्या विरह व्यथेच्या आगीने आमची भौतिक शरीरे जाळून ध्यानाने तुमच्या चरणकमलांची प्राप्ती करून घेऊ. हे कमलनयना, वनवासी लोक तुम्हाला प्रिय आहेत म्हणून ज्या चरणकमलांच्या सेवेची संधी लक्ष्मीला सुद्धा क्वचित मिळते, त्या तुमच्या चरणांचा स्पर्श आम्हाला प्राप्त झालाय. त्या दिवसापासून तुमच्याकडून आनंद मिळविल्याने आम्ही दुसऱ्या कुणासमोर एक क्षणभर सुद्धा थांबण्यास असमर्थ ठरलो आहोत. मग कुणाची सेवा करणं तर दूर आहे. स्वामी, जिचा कृपा कटाक्ष प्राप्त करून घेण्यासाठी इतर देव प्रयत्न करीत असतात, ती लक्ष्मी सुद्धा तुमच्या वक्षस्थळावर स्थान मिळवलेले असतानाही तुमच्या चरणांवर वाहिलेल्या तुळशी बरोबर तुमच्या चरणांची धूळ प्राप्त करण्याची अभिलाषा बाळगते. कारण सर्व भक्तांनी तिचेच सेवन केले, म्हणून आम्ही सुद्धा त्याच तुमच्या चरण धुळीला शरण आलोय. प्रभो, हे दुःख नाशका, आता आमच्यावर कृपा करा. तुमच्या सेवेच्या अभिलाषेने आम्ही घर सोडून तुमच्या चरणांजवळ आलोय. हे पुरुषोत्तमा, तुमचे मधुर स्मित आणि प्रेमळ नेत्र कटाक्षाने आमच्या हृदयामधले मिलनाच्या आकांक्षेची आग जी भडकली आहे, आम्हाला केवळ आपल्या सेवेची संधी द्या आणि ती आग आपण विझवा. प्रियतमा, ज्याच्यावर कुरळे केस भुरभुरत आहेत ना, असे तुमचे सुंदर मुखकमल, कुंडलांनी शोभणारे गाल, अधरामृत, स्मित हास्ययुक्त कटाक्ष, शरणागतांना अभय देणारे बाहू आणि तुमचे केवळ लक्ष्मीलाच रमविणारे हे वक्षस्थळ पाहून आम्ही तुमच्या दासी झालो आहोत. प्रिय श्यामसुंदरा, त्रैलोक्यात तरी अशी कोणती स्त्री असेल की जी तुमच्या बासरीवरील मधुर पद आणि दीर्घतान ऐकून, तसंच गायी, पक्षी, वृक्ष आणि हरिण यांच्यासह सुद्धा रोमांचित करणारे त्रैलोक्य सुंदर रूप पाहून आर्य मर्यादेपासून विचलित होणार नाही. जसे नारायण देवतांचे रक्षण करतात, तसेच तुम्ही खात्रीने व्रजमंडलाचे भय आणि दुःख नाहीसे करण्यासाठीच प्रकट झालेले देव आहात. म्हणून दुःखितांचे कनवाळू हे प्रियतमा, आपल्या या दासींच्या दुःखतप्त वक्षस्थळावर आणि मस्तकावर तुम्ही आपले कोमल करकमळ ठेवा. प्रभो, आम्हाला परत जायला सांगू नका. शुकाचार्य म्हणतात, इति विक्लवितंतासान् श्रुत्वा योगेश्वरेश्वरः प्रहस्य सदयंगोपी रात्मा रामोप्यरीरमत. योगेश्वरांचे ईश्वर असणाऱ्या श्रीकृष्णांनी गोपींची व्यथा ऐकली तेव्हा त्यांची त्यांना करुणा आली आणि जरी ते आत्माराम असले तरी सुद्धा हसून ते त्यांच्याबरोबर रममाण झाले. प्रियतमाच्या दर्शनाने ज्यांची मुखकमले प्रफुल्लित झाली आहेत, अशा एकत्र जमलेल्या त्या गोपींबरोबर उत्कृष्ट हावभाव करणारे श्रीकृष्ण जेव्हा खुलून हसायला लागले, तेव्हा त्यांच्या कुंद कळ्यांसारख्या दातांचे शुभ्र किरण बाहेर पडले. त्यामुळे ते तारकांनी वेढलेल्या चंद्राप्रमाणे शोभू लागले. शेकडो गोपींच्या समूहांचे स्वामी श्रीकृष्ण वैजयंती माळा धारण करून वृंदावनाला शोभा आणीत विहार करू लागले. त्यावेळी गोपी आपल्या प्रियतमाचे गुणगान करीत, तर श्रीकृष्ण गोपींचे गुणगान करीत. राजा, यानंतर श्रीकृष्णांनी गोपींसह शुभ्र वाळू असणाऱ्या यमुनेच्या वाळवंटात जाऊन क्रीडा केली. ते वाळवंट हल्ल्यामुळे आनंद देणाऱ्या कुमुदींच्या सुगंधयुक्त वाऱ्याने सुवासित झाले होते. मग काय राजा, हात पसरून आलिंगन देणं, गोपींचे हात, वेणी, मांड्या, कंबरपट्टा, स्तन आदी अंगांना स्पर्श करणं, विनोद करणं, नख लावणं, कटाक्ष टाकणं, स्मित हास्य करणं आदी क्रीडांनी गोपींचा दिव्य प्रेमभाव उत्तेजित करीत श्रीकृष्ण त्यांना रमवू लागले. अनासक्त असूनही एवं भगवतः कृष्णाल्लब्धमाना महात्मनः आत्मानं मे निरे स्त्रीणां मानिन्योऽभ्यधिकन् भुवि. अनासक्त असूनही भगवान श्रीकृष्णांकडून जेव्हा गोपींना असा मान मिळाला, तेव्हा त्या जगातील सर्व स्त्रियांमध्ये आपणच श्रेष्ठ आहोत असे समजून त्या मनामध्ये विचार करू लागल्या. तासां तत्सौभगमदं वीक्षमानंच केशव
प्रशमाय प्रसादाय तत्रैवांतर्धीयत. राजा, त्यांना आपल्या भाग्याचा गर्व झालेला असून अहंकाराची उत्पत्ती झाली आहे असं जाणून त्यांचा गर्व नाहीसा करून त्यांच्यावर कृपा करण्यासाठी भगवान गोपाल कृष्ण त्या ठिकाणी अंतर्धान पावले. शुकाचार्य म्हणतात, राजा, अंतर्हिते भगवती सहसैव व्रजांगना. भगवान अचानकपणे अंतर्धान पावले तेव्हा गजराजा विना हत्तीने जशा दुःखित होतात तशा व्रजयुवती भगवान दिसत नाहीत हे पाहून दुःखाने व्याकुळ झाल्या. श्रीकृष्णांची चाल, प्रेमपूर्वक स्मितहास्य, विलासयुक्त नेत्र कटाक्ष, मनोरम प्रेमालाप, वेगवेगळ्या प्रकारच्या लीला आणि हावभाव यांनी त्यांचं चित्त वेधून घेतलं होतं. त्यामुळे श्रीकृष्णमय झालेल्या गोपी त्यांच्या वेगवेगळ्या कृतींचे अनुकरण करू लागल्या. भगवंताच्या चालण्याची लकब, हास्य पाहणे, बोलणे आदी बाबतीत त्या गोपी त्यांच्या सारख्याच होऊन गेल्या. त्यांच्या शरीरांमध्ये तीच हालचाल, त्याच भावभावना उरल्या. त्या स्वतःला संपूर्णपणे विसरून श्रीकृष्ण स्वरूप होऊन गेल्या आणि त्यांच्याच लीलाविलासाचे अनुकरण करीत मीच श्रीकृष्ण आहे असे म्हणू लागल्या. त्या सर्वजणी एकत्र येऊन उच्च स्वरात त्यांचाच गुणांचे गायन करीत वेड्यासारख्या एका वनातून दुसऱ्या वनात त्यांना शोधू लागल्या. श्रीकृष्ण सर्व जड चेतन पदार्थांमध्ये आकाशाप्रमाणे आत बाहेर व्यापलेले असूनही गोपी मात्र वनस्पतींना त्यांचा ठाव ठिकाण विचारू लागल्या. राजा, त्या म्हणायला लागल्या, हे पिंपळा, हे पिंपरे, हे वटवृक्षा, नंदनंदन आपल्या प्रेमपूर्वक स्मित हास्याने आणि नेत्र कटाक्षांनी आमचे मन चोरून घेऊन गेलाय रे. तुम्ही त्याला पाहिलंय का? हे कोरांटे, अशोका, नागकेशरा, उन्नागा, चाफ्या, ज्यांच्या केवळ स्मित हास्याने मानिनींचा मान धुळीला मिळतो, ते बलरामांचे धाकटे भाऊ इथे आले होते का? हे कल्याण करणाऱ्या तुळशींनो, भगवंताच्या चरणांना तू आवडतेस म्हणूनच भ्रमर पिंगा घालीत असूनही ते तुझी माळ घालतात. तू आपल्या प्रियतम अच्युताला पाहिलंय का? हे मालती, मल्लिके, जाई आणि जुई, प्रिय माधवाला तुम्ही पाहिलंय का? आपल्या हातांनी स्पर्श करून तुम्हाला आनंदित करीत ते इथून गेले असणार आहेत. हे आम्रवृक्षा, चारा, फणसा, असण्या, कांचना, जांभळा, रुई, बेला, बकुळा, आंबरा, कदंबा, दुपारी तसंच इतर यमुनेच्या तीरावर असलेल्या परोपकारी वृक्षांनो, कृष्णांशिवाय सुन्या झालेल्या आम्हाला त्यांचा मार्ग सांगा. हे पृथ्वीदेवी, तू अशी कोणती तपश्चर्या केली आहेस की ज्यामुळे श्रीकृष्णांच्या चरणस्पर्शाच्या आनंदाने गवत, वेली इत्यादी रूपाने अंगावर आलेले रोमांच प्रगट करीत आहेस? तुझा हा आनंद श्रीकृष्णांच्या चरणस्पर्शामुळे आहे की वामन अवतारामध्ये त्यांनी तुला चरणाने मोजले होते त्यामुळे तुला आनंद होते, की त्याही अगोदर वराहांच्या अंगस्पर्शाने तुझी ही स्थिती झाली आहे? सांग ना. अगं गडे हरिणी, आपल्या शरीर दर्शनाने तुमच्या डोळ्यांना परमानंदाचे दान करीत श्रीकृष्ण आपल्या प्रियसह इथून तर गेले नाही ना? कारण त्यांच्या कुंदकळ्यांच्या माळेचा सुगंध इथे येऊ लागलाय. जी माळ त्यांच्या प्रियेच्या अंगस्पर्शाच्या वेळी लागलेल्या स्तनावरील केशराने केशरी झालेली होती. हे वृक्षांनो, तुळशीच्या सुगंधाने धुंद असलेल्या भ्रमर ज्यांचा पाठलाग करीत आहेत, ज्यांच्या एका हातात कमळ असून दुसरा हात प्रियेच्या खांद्यावर ज्यांनी ठेवलेला असेल, ते बलरामाचे धाकटे बंधू विहार करीत इथून गेले असतील. तुम्ही त्यांना वंदन करण्यासाठी झुकलेले असताना त्यांनी आपल्या प्रेमपूर्वक नजरेने तुमच्या वंदनाचा स्वीकार केला असेल ना? ते इथून गेले असतील. सांगा सख्यांनो, या वेलींना विचारा बरं. वृक्षरूप पतीच्या भुजांनी यांना आलिंगन दिलं असेल तरी यांच्या शरीरावर जे कळ्यारूपी रोमांच उभे राहिले आहेत ते भगवंताच्या नखांच्या स्पर्शामुळेच आहेत ना? ह्याप्रमाणे वेड्यासारखे बडबड करणाऱ्या गोपी श्रीकृष्णांना धुंडीत असताना व्याकुळ होत होत्या. आता तर त्या भगवन्मय होऊन भगवंताच्या निरनिराळ्या लीलांचे स्वतः अनुकरण करू लागल्या. एक पूतना झाली तर दुसरी श्रीकृष्ण होऊन तिचे स्तन पिऊ लागली. कुणी छकडा झाली तर कुणी बाळकृष्ण होऊन रडत रडत
त्याला पायाची ठोकर मारून उलटू लागले. अशा प्रकारे ह्या भगवंताला शोधत पुढे चालल्या. राजा गर्वाचं हरण करण्यासाठी भगवंतांनी यांच्या काय दिव्य लीला केली उद्याच्या चरित्रामध्ये श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.